तुम्ही दोघं खूप सुखी राहाल. माहित नाही. सावलीत वाढणारी झाडं असतात बघ, ती सावलीत बरी वाढतात. हा, पण उन्हात आणली की मान टाकतात. अनघाताई, तुम्ही आणि दादानं इतकं आयुष्य पाहिलंय, ऊनही तुम्हाला सहन होईल. आमच्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स आमच्याबद्दल तुलाच आहे. कॉन्फिडन्सचं माहित नाही, पण माझ्या आयुष्यात आलेली 2 अत्यंत महत्वाची माणसं आहात तुम्ही. आणि तुमचं फक्त चांगलंच व्हावं असं मला वाटतं. बघू, माझी म्हणजे मी काहीच नाकारत नाहीये, पण मला सत्यजितची खात्री नाहीये. म्हणजे तुम्ही तयार आहात ना? मग आपण दादाशी बोलू. आणि काही नको प्लीज. भातुकलीचा डाव नाहीये ग, खेळ नाहीये. एकदा खेळातला डाव मांडून पाहिला, आयुष्याचाच खेळ खंडोबा झाला. आता मन धजत नाही. स्वतःहून काही करण्यापेक्षा जर आपोआप काही घडत गेलं तर जास्त आवडेल मला. पर्याय. सगळे मला पर्यायाचा विचार करायला सांगतात. तुमच्या माझ्यात जे काही होतं त्याला कुठून आणू पर्याय? माझ्याकडे तरी कुठे आहे पर्याय? तुला पर्याय एकच, तुझ्या आठवणी. पण तुम्हीच जर पर्याय शोधला असेल तर कदाचित तुम्ही ते क्षण नव्याने जगत असाल, दुसऱ्या कुणाबरोबर तरी. तुला असं वाटणं स्वाभाविक आहे की मी शोधले असतील आयुष्यात पर्याय, पण निदान जे वाटतंय ते खरं आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी तरी परत ये. परतीचे सगळेच दूर कापून आले मी. आता आपल्या वाटा पुन्हा कधीच एक नाही होणार. पण तरी सुद्धा एक मन सांगता, तुम्ही याल मला शोधत, माझीच वाट चालत. चालून चालून थकलो आता मंजिरी. आता कुठल्या तरी विसाव्याच्या ठिकाणी तू क्षणभरासाठी भेटावस हीच अपेक्षा आहे. जाऊ दे, तुमचा विचार करायचा नाही असं रोज ठरवते, पण ठरवून केल्यासारखा तुमचाच विचार करते. मला करावाच लागत नाही तुझा विचार, तो आपोआप येतो. श्वास घेतला जावा तसा. आणि हे श्वासच मला दिलासा देतात की भेटशील पुन्हा एक दिवस. म्हणायचात ना नेहमी, तू तिथे मी. आजही हेच म्हणतो, तू तिथे मी. परवा काहीतरी माहिती बाबा, लोक मला म्हणले मी तांबडे बाबाची गप्पा मार. ते बोलतात तांबडे बाबाची गप्पा मारतो. हो, गप्पा नाही, आम्ही एकमेकांना गाडी पिढी बनवून लागलो अक्षरचा. वाचला मी त्याला म्हटलं आणि कधी कधी अंताक्षरी करतो. एकदा नाही का बाबा, तुम्हाला आठवत? एकदा 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 माझ्यावर तो आलो होतो, तो आलो होतं. मी तो आलो, मी तो पण हा ते गाणं म्हटलं होतं बघा. तेरी आंखों
की चाहत में तो मैं सब कुछ भुला दूंगा. गाणं सुटल्यावर डोळ्यामध्ये अश्रू तरळ, डोळे गच्च भरले होते तुमचे. त्यानंतर तुम्ही मला गच्च मिठी मारली होती बाबा, आठवत? म्हणजे बाबा आणि दादा होळकरचं गेलं त्या दिवशी तुमच्या. मालक मालक एक मिनिट बोला बोला लवकर बोला, तुम्ही बोला लवकर. 1 मिनिट बाबा, हे आमचे सन्माननीय संजय जरा आलेले आहेत, त्यांना काहीतरी व्यक्त व्हायचंय. बोला संजय, बोला लवकर बोला, तुम्हाला काय बोलायचंय बोला लवकर. लवकर बोला संजय, लवकर बोला. मला वाट बघायला लावू नका, तुमची ही सवय मला अजिबात आवडत नाही. संजय बोलत का नाही तुम्ही? किती वेळा तुम्हाला बोला बोला म्हणायचं? बोला म्हणले की ताबडतोब माणसाने बोला. बोला बोला संजय, बोला बोला हो संजय. मालक, त्या पडवळ साहेबांना भेटलो. त्यांना सांगितलं आमच्या साहेबांचं काम करा, एकूण प्रोजेक्ट मधले 10% तुम्हाला देतील आमचे मुधोळकर साहेब. यावर पडवळ साहेब म्हणाले रात्री ब्लू डायमंड मध्ये भेटायला सांगा. मालक, त्या मुधोळकरला बरोबर अडकवलं. ग्रेट, इज अ ग्रेट न्यूज. तुमचं मनपूर्वक अभिनंदन दादा होळकर, तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतात. तुम्हाला बक्षीस बोनस, तुम्हाला ₹5चा. म्हणजे बघा संकेत, तुम्ही आता ₹5नी श्रीमंत झालात. आणि श्रीमंत माणसाने तांबडे बाबांना देणगी दिली की ते आणखीन श्रीमंत होतात. म्हणून तुम्ही तुमच्या मनाने, असं आम्ही सांगतो, ₹11 अशी देणगी द्या तांबडे बाबा. मालक, 11 रुपये? काय संकुचितपणा आहे हा, किती आर्थिक संकुचितपणा आहे हा. तांबडे बाबांनी तुम्हाला ₹5 श्रीमंत केलं, तुम्हाला ₹11 द्यायला प्रॉब्लेम आहे? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तुम्हाला 11चा प्रॉब्लेम आहे ना, लाज वाटतं ना. ठीक आहे, 21 द्या. नाव कम्फर्टेबल, फील फ्री. कमी जास्त करू आपण. मिसेस, ओ माय न्यूली मॅरिड मिसेस, तुमच्याची असं काय मानवर करून बोलायचं आहे? आता इतकी मान अशी खाली करून बोलायचं आहे? एक तर हे टोक किंवा हे टोक. हा, करेक्ट, कम्फर्टेबल ना. मिसेस, हे आमचे स्वीय सहायक सन्माननीय संकेत यांनी आता नको नको म्हणताना ₹21ची देणगी दिली. यांचं अभिनंदन करा, मनापासून करा. अभिनंदन. तुम्ही कम्फर्टेबल आहात ना? इकडे या, तुमच्या कानात एक गोष्ट सांगतो. 1 मिनिट तुम्ही थांबा, आम्ही येतो तुमच्याकडे. स्त्रियांचा सन्मान करतो आम्ही. अरे, तू ती देवगावची जमीन बघून डायरेक्ट घरी जाणार होतास ना? काय झालं? यावं लागलं. आणि मुधोळकर, मी आत्ता इथे आलोय ते तुमचा मित्र किंवा पार्टनर म्हणून नाही, तर माझ्या क्लायंटचा वकील म्हणून. काय बोलतोयस तू? वकील? तू आर्याला स्कूल पिकनिकला पाठवायला नकार दिलायस. अच्छा, ही केस आहे तर? येस. तुला तुझा गुन्हा कबूल आहे? मी आर्याला पिकनिकला पाठवू शकत नाही, कारण मला तिच्या सेफ्टीची गॅरंटी नाही. अरे पण शाळा घेईल ना काळजी सेफ्टीची? जर शाळा काळजी घेणार आहे तर मग शाळा माझ्याकडून असं का लिहून घेते की जर तुमच्या पाल्याला काहीही झालं तर आमची जबाबदारी नाही म्हणून? जर ते जबाबदारीच घ्यायला तयार नाहीये तर मी कुठल्या विश्वासावर माझ्या मुलीला त्यांच्याबरोबर पाठवायचं? अरे ती एक जस्ट फॉर्मॅलिटी आहे. नाही, ती फॉर्मॅलिटी नाही, तो ऍटिट्यूड आहे. सत्यजित, अच्छा म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की शाळेने असं काही लिहून नाही घेतलं आणि सगळी जबाबदारी आम्ही घेतो असं म्हटलं तर मुलं सुरक्षित राहणार आहेत? तर शाळेची माणसं जास्त सावध राहतील. हे खूप चुकीचं आर्ग्युमेंट आहे सर. अरे शाळेची पिकनिक म्हणजे एक लहान मुलांसाठी गमतीची गोष्ट असते आणि हे असं बघून तू आर्याला तिच्या मित्रांपासून तोडतोयस, तिला एकलकोंडी करतोयस. ठीक, मग जाऊ दे आर्याला पिकनिकला.
पण मग मीही तिच्या बरोबर जाणार. तिच्या बरोबर नाही जाणार, पण माझी गाडी त्यांच्या बसच्या मागे राहणार. ते जिथे जातील तिथे मी जाणार. मी लांबून आर्यावर लक्ष ठेवणार. तिला मी डिस्टर्ब नाही करणार. तिला कळणार सुद्धा नाही की मी तिथे आहे, पण ती सतत माझ्या डोळ्यासमोर राहील. हे अति होत आहे. दुसरा इलाज काय आहे? अरे आपणही लहान असताना पिकनिकला जायचोच ना, तेव्हा आपले पालक आपल्या सोबत यायचे. विहंग, आपण लहान असतानाचा काळ आणि आत्ताचा काळ एकच आहे का? हल्ली आपण ज्या पेपरमध्ये बातम्या वाचतो तशा घटना घडायच्या का आपल्या लहानपणी? त्या अनादी अनंत काळापासून घडतायत. माणसाचं जनावर काय आज झालेलं नाहीये. त्या जनावरशी 2 हात करण्यासाठी आपल्या मुलांना सज्ज करायचं का भित्र करायचं? हे बघ, मी घाबरट नाहीये. आणि जरी असलो ना तरी तसं असण्या वाचून माझ्याकडे पर्याय नाहीये विहंग. सगळी बाग उद्ध्वस्त झाल्यानंतर जेव्हा एक छोटीशी कळी तुमच्या हातात उरते तेव्हा तिलाही जीवापलीकडे जपता तुम्ही. तुझं सगळं पटतंय मला सत्यजित, पण आर्यासाठी हे चांगलं नाहीये. बघ, एक आई बाप म्हणून आपण आपल्या मुलांवरती प्रेम करतो, पण त्या प्रेमाचा आपल्या मुलांवरती भार होऊ देता कामा नये. आपलं प्रेम म्हणजे ना एक पॅराशूट सारखं असावं. उद्या आपल्या मुलांनी म्हटलं की मला उंच कड्यावरून झेप घ्यायची आहे, तर आपण त्याला सांगावं की घे बिंदास झेप. तो थरार अनुभवण्यापासून मी तुला थांबवणार नाही, पण तुला जमिनीवर आदळही देणार नाही. तुला तुझं उडता येत नसेल तर अलगद पॅराशूट उघडावं आणि आपल्या लेकराला अलगद जमिनीवर लँड करा. असं असतं आई बापाचं प्रेम. किमान असं असायला हवं. छान. तू हे जे सगळं बोलतोस ना विहंग, हे खूप छान आहे, पण हे प्रॅक्टिकली करण्यासाठी खूप मोठं जिगर लागतं आणि ते माझ्यात नाही. आर्याच्या बाबतीत तरी नाही. तिथे मी दुबळा आहे. मी पुन्हा सांगतो सत्यजित, यात तिचं नुकसान आहे. तुझा तिच्या बाबतीतला भित्रेपणा तिला आणखीन भित्र करून सोडेल. ते बघ विहंग, तत्वांवर आपले वाद होत राहतील, कारण मुळातच तुझी तत्व वेगळी आहेत आणि माझी तत्व वेगळी. आत्ता प्रश्न पिकनिकचा आहे ना, मग तो सोडवतो मी माझ्या पद्धतीनं. आणि मग आहे ना त्या हेलिकॉप्टरच्या बाउन्स मधून ना एक सिल्वर कलरचा हरण निघाला. काका तू इकडे बस ना. का? अगं बस ना तू. प्लीज बस ना. बर. काय ग? काय झालं? मी एका माणसाची कट्टी आहे. ओ, अँग्री यंग लेडी. काका मी तुला हेलिकॉप्टरची गोष्ट नंतर सांगेन. वाईट माणसाला नको. काय रे दादा, आमच्या आर्या बरोबर काय वाईटपणा केलास? अरे मी मी बाबा मला स्कूल पिकनिकला जाऊन देत नाही. व्हेरी बॅड. टू बॅड दादा. काय? तू आज इथे कुठे सकाळी सकाळी? मी माझ्या नवऱ्याला शिंकायला टांगून आले. त्याला म्हटलं हे बघ, मला माझ्या माहेरची आठवण येते, मी चालले, तू तुझं बघ काय. पण मुद्दा हा नाहीच आहे. मुद्दा हा आहे की आमच्या आर्याला स्कूल पिकनिकला जाता का येणार नाहीये? कारण बाबा घाबरट आहेत. नाही नाही, हे कारण अजिबात नाही. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बाबा घाबरट नाही. आणि आर्या स्कूल पिकनिकला जाऊ शकते, पण बाबा असा विचार करत होता की यावेळी स्कूल पिकनिकच्या ऐवजी आपण हाऊस पिकनिक काढली तर. हाऊस पिकनिक? येस. मी असा विचार करतोय की किती वर्ष झाली आपण सगळे एकत्र बाहेर कुठेच गेलो नाही, तर आपण हाऊस पिकनिक काढूया. काय? येस दादा,
तू काही काळजी करू नको, मी आहे ना, मी सगळे अरेंजमेंट बघतो. आपण जायचं फायनल. चला, हत्तीवरनं साखर वाटा, पताका लावा. येस. बाळ गौरांग, आता आपल्या घरात सगळ्यात लहान तू राहिलेला नाही. बाबा आपण खरंच जायचं? बाबा कधी खोटं बोलतो? ततार 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 ततार. बाय द वे, भोसले परिवाराच्या सदस्यांनाही सहर्ष आमंत्रण आहे. थँक्यू. मिस्टर भोसलेंना विचारून सांगते. ए चल, एवढं काहीच नाही. काय तू फॉर्मॅलिटी म्हणून. त्याला अगदीच वाटायला नको ना की मी त्याला शिंकाळ्यावरून डायरेक्ट पॅक करून माळ्यावरच फेकलाय. तर ठरलं तर मग. मी काय म्हणतो, मला वाटतं आपण लवासाला जाऊया. डिस्नीलँड. मला असं वाटतं की आपण महाबळेश्वरला जाऊ. डिस्नीलँड. नाही नाही, म्हणजे पाचगणीला जाऊन मला आराधीला सुद्धा भेटता येईल. डिस्नीलँड. ठीक आहे, पण मला असं वाटतं बीच रिसॉर्ट. बाबा डिस्नीलँड. त्यापेक्षा देवा, हा मुलगा ना एक दिवस दात पाडणार आहे माझे. किती खुशार आहे. जाऊ दे, मी नाही आवरणार आहे आज. काही कंटाळा आलाय मुलाचा मला. हॅलो, तू कसली गाडी गुणगुणतोयस? मूड बरा दिसतोय आज तुझा. काय झालंय? काय लॉटरी लागली का कॉलेज मधल्या एखाद्या तरुण मुलीने डोळा भरला येतात आता? तुझ्याशी लग्न झालं ना, त्याच दिवशी लॉटरी लागली मला. माय गॉड, हाऊ स्वीट. आणि ज्या दिवशी तुझ्या डोळ्यात बघितलं ना, त्याच दिवसापासून कुठच्याही तरुण मुलीचे डोळेच दिसणं बंद झाले. उठ एक मिनिट, सगळं बाजूला कर, कारण मी चक्करून पडीन आता. एवढं कसलं कौतुक चाललंय आज? माझं प्रेम तुला दिसतच नाही. एनिवे, मी खुश यासाठी आहे कारण आता ब्रेकफास्ट टेबलवर दादा म्हणाला की आपण 2-3 दिवस कुठेतरी फिरायला जाऊ. म्हणजे फॅमिली पिकनिक, कुठेतरी हिल स्टेशन किंवा बीच रिसॉर्ट. फॅमिली पिकनिक? येस, जाऊया ना. 2 दिवसासाठी तुझ्या या दिवट्याला कोणी ठेवून घेत आहे का बघ. त्याला सांभाळणारं कोणी सापडलं ना तर 2 दिवस काय 2 महिन्याच्या पिकनिकवर जायला तयार आहे मी. कम ऑन नेत्रा, बी अ स्पॉट. आणि तू काळजी कशाला करते? मी लक्ष ठेवीन त्याच्यावर. तू लक्ष ठेवणार युवीवर? त्या हिल स्टेशनला एखाद्या दुकानात जाऊन तुला विकून नाही आला म्हणजे मिळवली. ठीक आहे, दादाला सांगेन त्याच्यावर लक्ष ठेव म्हणून. ए ऐक ना, मी काय म्हणतो, यार असं नको करू, आपण जाऊया ना सगळे. किती दिवस झाले आपण गेलोच नाहीये कुठे. आज मी परवा दुपारी तुझा तो दिवटा 4 तास चुकून झोपला तर स्वर्गात असल्याचा आनंद होत होता मला. गौरांग, हाऊ आय विश टू गेट अवे फ्रॉम ऑल दिस. मलाही आवडेल 4 दिवस कुठेतरी जायला, पण तुझा दिवटा इथे घरात एवढं तेल काढतो माझं. तिथे गेल्यावरही दमचाकच होणार त्याच्या मागे पळून पळून माझी. नेत्रा, ऐक, मी काय म्हणतोय की अनायसे आपण हिल स्टेशन वर चाललो होतो, तर मला असं वाटतं म्हणजे आपल्या दृष्टीने आपण युवीच्या दृष्टीने विचार करायला हवा. काय तो एकटा फील करतो, तर मला असं वाटतं की त्याच्या जोडीला कोणी म्हणजे तो तुला त्रासही देणार नाही. म्हणजे त्याच्यासाठी भाऊ किंवा बहीण. अच्छा 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 अच्छा. गौरांग, सोन्या, तू एक काम का नाही करत रे? सांग ना. दुसरी बायको का नाही करत तू? ह्या तुझ्या पोराच्या त्रासात ना माझी सुटका होणार असेल ना तर घरात सवत आणायची सुद्धा परमिशन आहे माझी तुला. पण मला तिच्यावर काही वेगळी खुन्नस काढावीच लागणार नाही. तुझं एक कार्ट पिस काढून ठेवेल तिची एका दिवसात. झालं बोलून? ए जोक सपा मित्र, मी तुला काय सांगतोय, तू जास्ती लाडात येऊ नकोस. त्या युवी सारखं तुलाही झाडून बदलून काढी ना मी. यार तू असं काय करते माझ्यासोबत? शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा, पोपट होता सभापती मधोमध उभा. एक्सक्यूज मी. तुम्ही माझ्याकडे ना वेळ फार कमी आहे. देवळात जाते सांगून इथे निघून आले. त्या संख्येला गुंगारा देऊन आले. मला माहितीये की त्याची शिक्षा मला भोगावी लागणार आहे,
पण प्लीज मला तुम्हाला भेटणं खूप गरजेचं होतं. हे बघा बाई, तुम्ही प्लीज. मला त्यांच्याबद्दल सगळी माहिती आहे. मला माहिती आहे मंजुषाला पण तुम्हीच पोलिसात घेऊन गेला होतात, पण ऐन वेळेला तिने कच खाल्ली. पण आई शपथ सांगते मी नाही असं वागणार. दरवाजा तिकडे. प्रॉब्लेम काय तुमचा? की तो हलकट म्हणतो तेच खरंय. तुम्ही सुद्धा मंजुषा बरोबर चैन केले. चिडून नका. सॉरी, चुकलं माझं. मला माफ करा. माझं चुकलं. नाही मी असं वागायला बाई नको. बाई बाई बाई, मी तुमचे हात जोडतो. हे ऑफिस आहे माझं, प्लीज तमाशा घालू नका इथे. हो पण माझ्या आयुष्याचा तमाशा झालाय. हे बघा बाई, मी तुमची कुठलीही मदत करू शकत नाही, कारण दादाच्या कुठल्याही गोष्टीशी मला कुठलाच संबंध ठेवायचा नाही. मला तुमच्या सगळ्या यातना कळत आहेत. मी एवढंच सांगू शकतो की तुम्ही पोलिसात जा किंवा तुम्ही पळून जा किंवा तुम्ही काही करा, मी तुमची मदत करू शकत नाही. तुम्हाला पण एक मुलगी आहे ना, ती सुद्धा तुमच्या बायको बरोबर. गेट आउट. मी सुद्धा कुणाची तरी मुलगी आहे सत्यजित. होईल, जाणीव होईल कधीतरी.